नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 ची एक लेटेस्ट अपडेट आलेली। याचा निकाल कधी लागणार आहे, रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे, रिस्पॉन्स शीटवर आपण ऑब्जेक्शन कसे घेऊ शकतो याच्या संबंधित संपूर्ण त्यांनी एक अंदाजित वेळापत्रक दिलेले, त्याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ते जाणून घेणार आहोत। बघा, हे आहे संपूर्ण वेळापत्रक। तत्पूर्वी आगामी सरस या भरतीसाठीची मोस्ट अवेटिंग लाईव्ह स्वरूपाची बॅच जी आहे आपली सुरू झालेली आहे। या बॅचला जॉइन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा। तसेच आमच्या या प्रतिनिधींचा नंबर आहे, त्यांना तुम्ही कॉल करू शकतात। आणि तुमच्यासाठी आणखी एक बातमी आहे की या प्राइसवर तुम्हाला आणखी ऑफ मिळू शकतो। किती ऑफ मिळू शकतो? 10% ऑफ मिळू शकतो जर तुम्ही हा GM10 कोड यूज केला तर। आगामी येणाऱ्या सर्व मनपा, तलाठी, नगर परिषद सर्वांसाठी उपयुक्त अशी ही बॅच असणार आहे, तीही लाईव्ह स्वरूपात। बघा, नुकताच पेपर झाला, पेपर नंतर बातमी आली की जवळपास 68,000 उमेदवारांनी जी आहे तर ही परीक्षा नवी मुंबई महानगरपालिकेची परीक्षा जी आहे तर ती इथं दिलेली होती। म्हणजे एवढ्या लोकांनी परीक्षा दिलेली। आता त्यांनी काय सांगितले, 23 ते 25 जुलै या कालावधी दरम्यान ऑनलाईन पेपर्स मधील प्रश्नांसंदर्भात आक्षेप नोंदवण्यासाठीची लाईव्ह लिंक सुरू करण्यात येईल। त्यांनी संपूर्ण वेळापत्रक जे आहे तर ते इथं दिलेले आणि खूप चांगली अशी गोष्ट आहे ज्याच्या माध्यमातून सर्वांना माहिती होते। बघा, ऑब्जेक्शन फॉर्म डिझाइन अँड टेस्टिंग हे त्यांचं काम आहे। 20 ते 23 पर्यंतचं 3 दिवस चालेल, हे त्यांच्या लेवलचं काम आहे। पुढे HTML लिंक अँड ऑब्जेक्शन फॉर्म लाईव्ह लिंक म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांची पहिली रिस्पॉन्स शीट ही 23 जुलैला भेटणार आहे आणि 25 जुलै पर्यंत हे चालणार आहे। आणि तुम्हाला ज्या रिस्पॉन्स शीट मिळतील तर त्या रिस्पॉन्स शीट तुम्ही आमच्या बरोबर नक्की शेअर करा। त्याच्यासाठी आमचा नंबर आहे 88 88 99 61 16। तुमची शिफ्ट आणि तुमच्या सर्व पर्सनल डिटेल्स हाईड केल्या जातील, परंतु आगामी काळात आपल्याला सेशन्स घेण्यासाठी हे फार महत्त्वाचे प्रश्न असतात, म्हणून तुम्ही तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत नक्की शेअर करा। या नंबरवर तुम्ही शेअर करू शकता। 88 88 99 61 16 हा आमचा नंबर आहे। पुढे रिकन्सिलिएशन ऑफ ऑब्जेक्शन म्हणजे ऑब्जेक्शन वर ते ऍक्शन घेतील 25 ते 27 मध्ये। पुन्हा रेड्रेसल ऑफ ऑब्जेक्शन फॉर्म, रिवाइज HTML लाईव्ह लिंक म्हणजे पुन्हा 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या दरम्यान सेकंड रिस्पॉन्स शीट तुमच्या जवळ येणार आहे। सेकंड राऊंड ऑफ ऑब्जेक्शन, त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन होणार आहे, स्कोर रिपोर्ट येणार आहे। पण त्याच्यामध्ये तुमचे स्कोर रिपोर्ट कधी येणार आहे? 26 ऑगस्टला। आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही जी आहे 29 ते 11 या दरम्यान जे आहे तर ती येणार आहे। म्हणजे तुमचा निकाल या दरम्यान जो आहे तो येऊ शकतो। तर हे संपूर्ण त्यांनी इथे दिलेले शेवट सांगितले की या वेळापत्रकात काही बदल होऊ शकतो, परंतु त्यांनी एक टेंटेटिव्ह टाइम टेबल दिल्यामुळे आपल्याला काय झालं, आपल्याला एक अंदाज कळाला की निकाल जो आहे तर तो कधी लागणार आहे। तर आपल्याला अशा पद्धतीने निकालाविषयी संपूर्ण माहिती इथं मिळालेली आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मला जॉईन करून ठेवा। आता इग्नाइट अकॅडमी तुमच्यासोबत आता विविध कोर्सेसच्या माध्यमातून जोडली जाणार आहे। लहानपणापासूनच शालेय स्पर्धा परीक्षा, नवोदयची परीक्षा असेल, लॉ एक्झाम असेल, कृषी असेल, तर आपण इतरही डोमेन मध्ये आपण आता आहोत। तुमच्या मित्रांना, तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना नक्की ही माहिती शेअर करा। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।